जर समजा हे एक्झाम्पल आपल्याला चौथं सॉल्व्ह करायचं, त्याच्या आधी तुम्हाला फक्त एक जनरल नॉलेज माहिती पाहिजे की जर माझ्याकडे राईट अँगल असेल, राईट अँगल्ड ट्रायंगल जर असेल, तर या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा जर अँगल 90 डिग्री असेल तर उरलेला हा एक्स आणि वाय दोन जे अँगल्स आहेत त्यात एक्स अँड वाय हॅज टू बी लेस दॅन 90. कारण की समजा एक एक्स आपला 90 डिग्री झाला, फक्त 90 डिग्री झाला म्हणूया, हा 90 डिग्री झाला, मग हा 90 डिग्री झाला, हा पण 90 डिग्री झाला. याचा अर्थ काय झालं, हा अँगल वाय किती पाहिजे 0 डिग्रीज. पण 0 डिग्री वाला जर अँगल झाला तर तो ट्रायंगल होईल का? नाही होणार. त्यामुळे काय असायला पाहिजे आपल्याकडे, जो कुठला अँगल असणार आपला हा, तो अँगल कुठला पाहिजे, एक्स आणि वाय दोन्ही पण अँगल्स कसे पाहिजेत, लेस दॅन 90 डिग्रीज आपल्याला असायला पाहिजेत. बरोबर आहे. मग आता तुम्ही जर इथं बघा इन फिगर 3.58 ही फिगर आहे तुमच्याकडं, सेगमेंट आर एस, आर एस काय आपली डायमीटर आहे. ठीक आहे, सेगमेंट आर एस इज डायमीटर ऑफ सर्कल विथ सेंटर ओ. या ओ सेंटर सोबत ठीक आहे डायमीटर आहे. ठीक आहे, आम्हाला इतकंपर्यंत भावना पोहोचल्या. त्यानंतर काय म्हणाला, पॉइंट टी लाईज इन एक्सटिरियर ऑफ सर्कल. पॉइंट टी जो आहे तो सर्कलच्या बाहेरच्या साईडला आहे. ठीक आहे, ते पण कळालं. प्रूव्ह दॅट आर टी एस, अँगल आर टी एस म्हणजे कुठला आर टी एस, हा जो अँगल तयार होणार आहे दॅट अँगल इज अन अक्यूट अँगल. फार सोपं काम आहे. हा, मग आता हा जर अँगल मला राईट अँगल अक्यूट अँगल दाखवायचा असेल, मी फक्त जोडून घेतो आर आणि टी आणि एस. बघा काय एकदम सोपं काम आहे, 2 मिनिटाचं काम आहे. बघा हे आर टी जोडून घेतलं मी, टी एस जोडून घेतला. ठीक आहे, आता फक्त तुम्हाला काय माहिती आहे, आर एस काय आपला सेमी सर्कल, सॉरी आर एस काय आपला डायमीटर आहे. मग आता मी काय करतो, फक्त इथं एक ह्या पॉईंट पासून, बरं का, हे सर्कलला कुठेतरी इंटरसेक्ट करत असेल इथं, त्या पॉईंट पासून इथंपर्यंत एक फक्त ड्रॉ करून येतो एस पर्यंत. आता मला फक्त तुम्ही एवढंच सांगायचं, हा जो अँगल आहे तो किती आहे. मी ड्रॉ केला म्हणून लगेच 90 डिग्री, किती आहे अँगल आणि काय तो, तेच की काय, पण 90 डिग्री आहे, सेमी सर्कल आहे. काय दिसतंय आम्हाला, अँगल 90 डिग्री. बरोबर आहे. हे जर मी 2 मिनिटापुरतं विसरलो आणि हे जर मी बघितलं, हा पूर्ण काय सेमी सर्कल आहे, याच्या आतमध्ये हा तयार होणारा अँगल आहे, दॅट मीन्स इट हॅज टू बी 90 डिग्री. येस, बरोबर आहे. त्यामुळे हा अँगल तर 90 डिग्री झाला. पण आता पुन्हा एकदा बघा, ही काय आर टी एक स्ट्रेट लाईन आहे, याला पी नाव देतो आतापुरतं. आर टी काय आपली स्ट्रेट लाईन आहे एक, बरोबर आहे ही. मग आर टी जर तुमची स्ट्रेट लाईन असेल तर हा 90 डिग्री झाला, तर हा पण काय असला पाहिजे लिनियर पेअर म्हटल्यानंतर दिस ऑल्सो हॅज टू बी. येस, मग राहिलेले जे 2 अँगल्स असणार आहेत ते अँगल्स कसे असले पाहिजे, ॲक्यूट. मग हा अँगल कसा असला पाहिजे, ॲक्यूट अँगल. संपला विषय. झालं, सोपं आहे. फक्त काय यूज केलं सर्कल मधलं, होय सर्कल मधलं काय यूज केला मी, फक्त एकच आपण प्रॉपर्टी यूज केली की सेमी सर्कलच्या आतमध्ये इन्स्क्राईब झालेला जो कुठला अँगल असणार दॅट अँगल हॅज टू बी 90 डिग्रीज. इतना छोटू सा हमने यूज किया एंड वी गॉट द आंसर. बरोबर आहे. सर पण लिहिणार कसं ते उरलेले अँगल ॲक्यूट अँगल असतात, आपण लिहिणार इन राईट अँगल ट्रायंगल द अँगल्स अदर दॅन 90 डिग्री आर ॲक्यूट अँगल्स. काय गिवन आहे बघूया. आता गिवन लिहून घ्या पहिल्यांदा. गिवन आपण लिहू, जे काय दिले ते छापायचं. इथं लिहितो गिवन सेगमेंट आर एस इज डायमीटर. चला माझ्यासोबत लिहून घ्या, समजले त्यांनी. स्वराज तुला जर समजलं नसेल तर मग थांब जरा, बघ काय काय लिहितोय आम्ही. सेगमेंट आर एस इज डायमीटर ऑफ सर्कल विथ सेंटर ओ. ठीक आहे, आर एस आमची डायमीटर आहे विथ सेंटर ओ. त्यानंतर पॉइंट टी लाईज एक्सटिरियर ऑफ सर्कल. हे गिवन झालं आपलं, बरोबर आहे. आता फक्त याच्या खाली लिहितो जॉईन किंवा गिवन टू प्रूव्ह वगैरे थेरमच्या ह्याच्यात होऊया.
गिवन नंतर काय येणार? टू प्रूव्ह. बरोबर आहे. प्रूव्ह काय करायचं रे तुम्हाला? आरटीएस एक्यूट अँगल आहे म्हणजे व्हेरी प्रूव्ह गुड. करायचं. अँगल RTS इज ॲक्यूट अँगल. त्यानंतर कन्स्ट्रक्शन. काय लिहिणार? जॉईन. काय जॉईन केलं आपण? RT, त्यानंतर TS जॉईन केला. बरोबर आहे. RT TS इथं लिहितो जॉईन. आणि सर सर्कम्फरन्स वर पण एक पॉइंटला नेम द्यायला पाहिजे. हा बरोबर. जॉईन पॉइंट्स R and T such that segment लिखो, such that segment RT intersects circle at point. काय नाव द्या? P म्हणूया. At point P. इथं म्हणतो हा पॉइंट. ठीक आहे. also join PS and TS. also join PS and TS. PS पण तुम्हाला जॉईन करायचा आहे. चला जॉईन करू. नाव आता हे आपण काम केलेलं आहे. इथपर्यंत कळलं काय काय केले? आता काय करणार आपण? आता डायरेक्टली लिहिणार अँगल RPS हिअर. अँगल RPS इज इक्वल टू 90 डिग्रीज. रिझन काय ते पण लिहू. बघा कोणत्या अँगल बद्दल बोलायला लागलो मी? RPS. हा अँगल किती आहे? 90 डिग्रीज आहे असं तुम्ही लिहिलात. रिझन काय? अँगल इन सेमी सर्कल इज 90 डिग्री. व्हेरी गुड. किंवा असं लिहू अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. पुस्तकात मी सांगितले ते आहे. काय आले? ते पुस्तक मी जी स्टेटमेंट सांगितली ती पुस्तकात आहे. कुठलं? चालतंय दोन्ही पण तुझं. अँगल इन्स्क्राइब्ड इन अँगल इन सेमी सेमी सर्कल इज 90 डिग्री. हा तसं लिहा मग पाहिजे. आपल्याला काय अँगल इन सेमी सर्कल इज 90 डिग्री और अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल काय असतो? 90 डिग्री असतो. आपण प्रॉपर्टी बघितली ना ती. त्यामुळे डायरेक्टली लिहिलं तरी चालतंय. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल तो 90 डिग्री झाला. ॲज अँगल RPS अँड अँगल दुसरा कुठला आहे तो? अरे गेले की काय आहे इथं आहे. अँगल RPS अँड अँगल SPT आर इन लिनियर पेअर. therefore SPT काय येणार? अँड अँगल SPT आर इन लिनियर पेअर. therefore अँगल RPS प्लस अँगल SPT इज इक्वल टू किती आलं पाहिजे? 180 डिग्रीज. therefore आता डिरेक्टली लिहितो अँगल SPT इज इक्वल टू 90 डिग्रीज. की लिहू सगळं ते लिहूया. 90 डिग्रीज प्लस अँगल SPT इज इक्वल टू 180 डिग्रीज. अँगल SPT इज इक्वल टू आता लिहितो डायरेक्टली 90 डिग्रीज. ठीक आहे. ॲज अँगल SPT किती झाला आपला? ह्यो काय 90 डिग्रीज झाला. आपण थोडा वेळ आधीच प्रूव्ह केलं दिस अँगल इज 90 डिग्रीज. त्यानंतर हा अँगल पण आता थोडा वेळ आत्ताच आम्ही प्रूव्ह केलं की 90 डिग्री आहे. आता फक्त काय बोलणार आम्ही? ह्या ट्रायंगलमध्ये बघा म्हणणार. या ट्रायंगलमध्ये काय हा अँगल 90 डिग्री आहे आणि हा अँगल आणि हा अँगल कसा असला पाहिजे? मग ॲक्युट अँगल असला पाहिजे. तेच फक्त लिहिणार. आता खाली फक्त लिहू इन ट्रायंगल SPT. इन ट्रायंगल SPT. SPTचा आहे तो? येस SPT. ठीक आहे. इन ट्रायंगल SPT angle SPT is equal to 90 degrees. Therefore other angles in triangle SPT has to be acute angles.
has to be acute angles. बरोबर आहे. Therefore Yes. triangle PTS is equal to, therefore angle PTS is less than 90 degrees. That is angle कुठला PTS नाही म्हणणार आपण, RTS. That is angle RTS is less than 90 degrees. पुढे रिझन काय, RPT. Therefore directly लिहू, angle RTS is an acute angle. लक्षात आलं. हे झालं चौथं. पाचवा काय क्वेश्चन आहे, प्रूव्ह दॅट एनी हा, सर. रेक्टँगल इज सायक्लिक क्वाड्रिलेटरल. कोण प्रूव्ह करणार मला सांगाय. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. बोलता बोलता गप्पा मारता मारता प्रूव्ह आहे पाहिजे. कसं प्रूव्ह होणार सांगायचं मला फक्त. सर होणार की कसं, अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असते म्हणून. अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. रेक्टँगलचे सगळे अँगल कसं असतात, 90 डिग्री. 90 डिग्री. कसं लिहिणार तुम्ही आता हे लिहिताना, गिवन काय म्हणणार, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. देअरफॉर नाव आता टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला, आम्हाला प्रूव्ह करायचं आहे की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक quadrilateral. Prove that this is a cyclic quadrilateral. ठीक आहे. आता डायरेक्टली प्रूफला जाऊ. We know all angles of rectangle are काय म्हणणार, 90 डिग्री इन मेजर. साधं सोपं, बरोबर आहे. देअरफॉर अँगल, आता ए पासून चालू करूया, काय लिहूया, DAB अँगल. देअरफॉर इन क्वाड्रिलॅटरल ABCD अँगल DAB इज इक्वल टू, पुढं अँगल DAB लिहिला. आता अँगल ABD अँगल ABD काय आपला, अँगल ABD. नेक्स्ट कुठला अँगल आहे, BCD इज इक्वल टू अँगल BCD इज इक्वल टू अँगल कुठला येणार, CDA. अँगल CDA इज इक्वल टू काय लिहिणार, 90 डिग्रीज. ठीक आहे. आता फक्त अपोजिट अँगल पकडून घ्या. कुठले कुठले आहेत हे बघा, हा DA काय, BA काय, दोन्ही अँगल्स. किंवा हे एवढं मोठं लिहिण्यापेक्षा, हां हे एवढं मोठं लिहिण्यापेक्षा सरळ सोपं लिहितो, अँगल ABCD. अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 90 डिग्रीज. आफ्टर दॅट काय लिहिणार आम्ही, अपोजिट अँगल्स. नाव अँगल A प्लस त्याच्या अपोजिटचा अँगल बघा कुठला आहे, अँगल A च्या अपोजिट वाला अँगल च्या अपोजिट वाला C. मग अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 90 डिग्रीज प्लस 90 डिग्रीज विच इज इक्वल टू 180 डिग्रीज. नंबर 1. आता अँगल कुठला राहिला, अँगल C नाही, अँगल C झाला. अँगल B प्लस अँगल कोणता येणार बघा, B च्या अपोजिट कुठला आहे, B च्या अपोजिट आहे D. मग काय लिहिणार, अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 90 डिग्रीज प्लस 90 डिग्रीज which is equal to 180 degrees. Number 2. From 1 and 2 in quadrilateral ABCD opposite angles of quadrilateral ABCD are काय लिहिणार रे,
अपोजिट अँगल्स ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल. पुढं आर आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी. व्हेरी गुड. काय लिहिणार? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी. देअरफॉर डायरेक्टली लिहिणार क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. सॉरी, quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. बट उससे पहले ये जो लाइन मैंने छोड़ी है, आई जस्ट वॉन्ट नो की यही लाइन काय लिहिणार या लाईनच्या ठिकाणी? बाय कॉन्वर्स. काय लिहितो आपण? बाय कॉन्वर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल करा. बरोबर. थेरम. समजलं इथपर्यंत? एका मिनिटाचा प्रूफ, जास्त काय विषय नाही. झालं सर. झालं. चला पुढे जाऊ क्वेश्चन नंबर 6 कडे. क्वेश्चन नंबर 6 इज ऍक्च्युअली इझी आय थिंक. 6 सोपाच आहे सर. वर बघा तुम्हाला काय करायला सांगितले बघा त्यांनी. दे आर टोल्ड की इन फिगर 3.59 अल्टिट्यूड्स YZ अँड XT ऑफ ट्रायंगल WXY. अरे बापरे, WXY कुठं आहे? WXY. ठीक आहे, हे मोठे ट्रायंगल्स आहेत. हा मोठा ट्रायंगल आहे, त्यातला YZ आणि XT. YZ कुठं आहे? YZ आणि XT आर अल्टिट्यूड्स. ठीक आहे, अल्टिट्यूड्स म्हणजे परपेंडिक्युलर असायला पाहिजे. ओके, कळालं आम्हाला. प्रूव्ह दॅट WZPT इज सायक्लिक. WZPT काय होईल रे? WTX ते सप्लिमेंटरी आहे, ते प्रूव्ह करायचं. इज सायक्लिक म्हटल्यानंतर काय? हा 90 झाला, हा पण 90 झाला. बरोबर आहे. झाली का सर? पण एकच पेअर झाली. या दोघांचं काय? करू आपण, ले काय आवड नाही. बरं, त्यानंतर काय? पॉइंट्स XZTY. XZT अँड Y. ऑल दीज अँगल्स आर कॉनसायक्लिक. अरे सोपं आहे. XY काय? लाईन आहे. त्यात झेडला त्यांनी काय केलंय? एक अँगल तयार केलाय. किती आहे तो? 90 डिग्री. त्यानंतर XY लाईन आहे, टीला एक अँगल तयार केलाय. किती आहे? 90 डिग्री. अँगल सेम आहेत का? दोन्ही पण सेम आहेत. म्हटल्यानंतर चारही पॉईंट्स कसे असले पाहिजेत? कॉनसायक्लिक. ती लाईन लिहायची व्यवस्थित, ती लिहू आपण. बरं सर, अँगल डब्ल्यू आणि पी सप्लिमेंटरी आहे, ते कसं प्रूव्ह करायचं? ते करूया की. एका मिनिटाचं काम बघा. इकडे व्यवस्थित लक्ष आहे. आता ह्याच्याबद्दलच बोलणार बरं का मी, फक्त याच्याबद्दलच फक्त मी बोलणार आहे. यातला यो 90 आहे, यो 90 आहे, हे कळलं आम्हाला. आता तुम्हाला अजून काय माहित आहे? अँगल W प्लस अँगल T प्लस अँगल Z प्लस अँगल P इज इक्वल टू किती असते? 360. कळालं सर, दोन्हींचं 180 बरोबर आहे. 360 डिग्री. बरोबर आहे. T किती आहे आमचा? T आहे आमचा 180. त्यानंतर Z किती आहे? 90 डिग्रीज ना. सो सॉरी, 90 डिग्रीज आहे. बरोबर आहे. हे 90 180 झालं, पलीकडे गेलं. W प्लस अँगल P किती येणार? 360 मायनस 90 मायनस 90 म्हणजे किती झाला? 180. अँगल W प्लस अँगल P किती आला? सप्लिमेंटरी झाले. विषय संपला. यो आणि यो आता किती का असणार? यो 110 असला आणि यो फक्त 70 असला तरी चालते. कोणाला फरक पडायला लागलाय? नाहीतर यो 77 असेल आणि यो 103 असेल, कोणाला फरक पडतोय? आम्हाला. किती का असे ना. बरोबर आहे. कळाले? हे सिंपल आहे विषय. पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. हे लिहिणार तुम्ही व्यवस्थित, पद्धतशीर. लिहितो सर. पुढचा क्वेश्चन म्हणजे दुसरा काय करणार तुम्ही मला सांगा या क्वेश्चन बद्दल. पॉइंट XZTY आर कॉनसायक्लिक. ते फक्त काय लिहिणार? आरची प्रॉपर्टी वापरून प्रूव्ह करायचं. बरोबर आहे. ते आपण करोलरी ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम घेतलेलं आठवते काय? ते सर, पण लिहिताना काय लिहायचं सर? हा, ते लिहू आपण व्यवस्थित. आपण लिहिणार ॲज, इथं व्यवस्थित बघा काय म्हणतो मी. ॲज सेगमेंट XY सबटेंड्स equal angles at point Z and point
टी, बरोबर आहे ना, झेड आणि टी ना, होय, ऍट पॉईंट झेड अँड ऍट पॉईंट टी, हे दोन सेगमेंट्स आहेत. सबटेन्स इक्वल अँगल ऍट पॉईंट झेड अँड पॉईंट टी, देअरफोर, इथं काय लिहितो, देअरफोर, किंवा अजून काय कंडिशन होती, ऑन सेम साइड, बरोबर आहे, ऑन सेम साइड ऑफ सेगमेंट एक्स वाय, देअरफोर अँगल, सॉरी, देअरफोर पॉइंट्स एक्स कॉमा पॉइंट एक्स झाला, वाय झाला, झेड, टी आर कॉन सायक्लिक. याच्या खाली फक्त किंवा पुढे फक्त असं डॅश करून काय लिहिणार, कोरोलरी ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. लक्षात राहणार हे काय लिहून घेत आहे पटकन एका मिनिटात. सगळे एकाच ठिकाणी दिसते, व्यवस्थित दिसते. इथे एक अँगल आहे आणि इकडे एक अँगल आहे आणि दोन्ही अँगल्स कसे आहेत, सेमच आहेत. त्यामुळे आपण काय म्हणणार, ते कॉन सायक्लिक आहेत. 6वा झाला. 7वा बघा, 7वा काय, इजी आहे, इजी इजी काय बघा, 3.60. चला 3.60 आहे, याच्या बाबतीत बोलतात. आर्क एन एस इज 125. चला लिहून घेऊ लगेच. एन एस किती आहे, आर्क एन एस इज 125 डिग्री. ठीक आहे, आम्हाला कळालं. त्यानंतर आफ्टर दॅट व्हॉट आर दे सेइंग, दे आर सेइंग EF इज 37. EF कितना है हमारे पास, 37. EF कितना है आपल्याकडे, 37 डिग्री. 37 डिग्री. आफ्टर दॅट व्हॉट आर दे सेइंग, फाइंड मेजर ऑफ एंगल NMS. NMS, अरे बाप रे, हा एंगल क्या करने का बताओ. सर EF आर्क आणि सर लाईन्स काय काय बनवाय पाहिजे. हाफ करायचं. काय, आर्क EF चं मेजर आणि आर्क NS चं मेजर मायनस करून त्याचा हाफ करायचं. व्हेरी गुड. आम्ही काय बघितलं, एक थेरम बघितला, त्यावरती एक सॉल्ड एक्झाम्पल बघितलं आपण, त्यावरती आपण डिरेक्टली लिहिणार वी नो. आम्हाला एक गंमत माहित आहे, काय माहित आहे, मेजर ऑफ अँगल NMS इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ आर्क कुठला, NS, मायनस मेजर ऑफ आर्क हुशार आहेस की. EF. बरोबर आहे. मेजर ऑफ अँगल NMS इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ आर्क NS किती आहे, 125 मायनस 37. किती होते बघा इथे, 25 गेलं, राहिलं किती, 12 मायनस करा म्हणजे 88, म्हणजे त्याला 44 डिग्रीज अँगल NMS. कळालं, सोपं आहे. सोपं आहे सर. लई काय आपल्याला ताप करायची गरज लागली नाही. हे 7वं एवढंच लिहायचं तुम्हाला, लई काय नाही. 8वं काय विषय बघूया. इन फिगर 3.61 किती रे, इधर आहे, कॉर्ड AC अँड D इंटरसेक्ट ॲट B. ठीक आहे, AC आणि D इंटरसेक्ट ॲट पॉइंट B. ओके, अँगल ABE इज ओके, ABE किती आहे, ABE बरं, ABE किती आहे, 108 डिग्रीज. ओके, ABE हा अँगल आमचा 108 डिग्रीज आहे, 108 डिग्रीज. ठीक आहे, लिहून घेतला आम्ही 108 डिग्रीज. नेक्स्ट, त्यानंतर काय म्हणले, आर्क ए इज 95. आर्क AE किती आहे, 95 डिग्रीज. ओके, आर्क AE इज 95 डिग्रीज. नेक्स्ट, फाइंड मेजर आर्क DC फाइंड करा. कोण सांगणार मला, सांगा, बोला. काय करणार, कसं करणार आणि काय हा विषय मला एकतर कळते. हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, त्यामुळे हे अँगल पण किती असायला पाहिजे रे, 108 डिग्रीज. इथपर्यंत मला भावना पोहोचल्या. बाकीचं काय मला करायचं, आर्क सेंट्रल अँगल असेल तर रे, सेंटर बी काय सेंटर नाही ना. सर ABD लिनियर पॅटर्न काढायचं. बरं, ABD किती झाला, 72 डिग्रीज. ठीक आहे, यो ABD झाला 72 डिग्रीज. पुढं यो पण मग 72.
टू डिग्री. पुढं काय? आर्कचं मेजर पाहिजे आपल्याला. अँगलचा घेऊन काय करू मी अँगलला? बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं. काय आपल्याकडे समजा आर्क ए आहे माझ्याकडे, त्याचं मेजर ए आहे, ए डिग्रीज म्हणूया आपण. आर्क डीसी आहे, त्याचं मेजर बी डिग्रीज आहे. आता फक्त माझ्याकडं हा एक कॉर्ड आहे, हा एक कॉर्ड आहे, ते कुठे इंटरसेक्ट करतायत? इंटरनली इंटरसेक्ट करतात. मग इंटरनली जर इंटरसेक्ट करत असतील तर त्या अँगलचं मेजर, आता बघा कोणत्या अँगलसाठी, हा अँगल जर एक्स असेल तर हा पण किती असणार? एक्सच का? वर्टिकली अपोजिट अँगल्स, त्यामुळे काय विषय नाही. हा अँगल एक्स आहे, हा अँगल पण एक्स आहे. मग एक्स अँगलसाठी आपल्याला आर्क कुठले मिळत आहेत? तर आम्हाला एक्स अँगलसाठी आर्क मिळत आहेत हे दोन अँगल, आर्क ए आणि आर्क बी. तर मग एक्स साठीचे जे मिळणारे दोन आहेत त्यांची ऍडिशन करायची आणि त्यांच्या ऍडिशनचं काय करायचं? डिवाइड बाय 2. संपला विषय. लक्षात येते? एक्स इक्वल्स टू काय येणार? मग हे येणार. म्हणजेच फॉर एक्झाम्पल समजा मी म्हटलं हा माझा आर्क 60 डिग्रीज आहे, हा माझा आर्क 120 डिग्रीज आहे. मला फक्त सांगा हा अँगल एक्स किती येणार? काय करणार तुम्ही? एक्स इक्वल टू लिहिणार आम्ही 1/2 मल्टिप्लाय बाय 60 प्लस 120. एक्स इक्वल्स टू किती येणार? 1/2 मल्टिप्लाय बाय 180. एक्स इक्वल टू किती मिळाला? 90 डिग्रीज. संपला विषय. कळालं? येस सर. आता हेच फक्त तुम्हाला काय विचारायला लागेल बघा, ते आता त्यांनी उलट सुलट काय काय आदलं मधलं दिलं आणि तुम्हाला विचारायला लागले फाइंड करा. मग आता काय काय दिले ते एकदा परत एकदा बघूया. अँगल एबी, एबी किती दिलाय? 108 डिग्रीज. ठीक आहे. त्यानंतर एई दिलाय आर्क, आर्क किती दिलाय? एई 95 डिग्रीज. आणि तुम्हाला डीसी फाइंड करा म्हटले, बरोबर आहे? डीसी फाइंड करा म्हटले, तर डीसी फाइंड करूया आपण. आता पुन्हा एकदा आपल्याकडे काय होतं? एक्स इक्वल्स टू 1/2 टाइम्स ए प्लस बी होता, बरोबर आहे विषय. आता तुमच्याकडे तीन गोष्टी आहेत, कुठल्या कुठल्या? ए, बी आणि एक्स. तीन पैकी कुठल्या पण दोन देऊ देत. ए देऊ देत आणि एक्स देऊ देत. तुम्हाला बी फाइंड करता येतोय, तुम्हाला ए बी दिला एक्स फाइंड करता येतोय, तुम्हाला बी आणि एक्स दिला ए फाइंड करता येतोय, बरोबर आहे. तीन पैकी कुठल्याही दोन गोष्टी दिल्या तर त्यातली तिसरी गोष्ट आपण लगेच फाइंड करू शकतोय. तसंच आता फक्त व्हॅल्यूज पुट करतो. एक्स इक्वल टू 1/2 ए प्लस बी होतं, बरोबर आहे. मग हा आपला ए आहे, इथं बी आहे आणि इथं एक्स आहे. तुम्हाला आता बीचं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे, बरोबर आहे. चला व्हॅल्यूज पुट करूया. एक्स किती आहे? 108 इक्वल्स टू काय येणार? 1/2 ए प्लस बी. ए किती आहे? 95 प्लस बी. बी म्हणणार नाही आता पूर्ण व्हॅल्यूज आपण पुट करणार तिथं. की कुठला आहे तो? मेजर ऑफ आर्क डीसी किंवा बीच म्हणू. चला कामावरतं. हा 2 इथे डिव्हिजन मध्ये आहे, पलीकडे गेला की मल्टिप्लाय काय होणार? 216 इज इक्वल टू 95 प्लस बी. बी किती झाला रे? 216 मायनस 95. क्लिअर आहे? 121 सर. बरोबर, सॉरी 121. हा झाला तुमचा डिग्रीज मध्ये बी. बी म्हणजे काय झाला? डीसी. कळालं हे? काय माहिती पाहिजे? फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे. कुठला? हा वाला, जो की आता तुम्हाला येतोय, बरोबर आहे. कळालं हे? सर. येस नो. आता समजा इथं म्हटलं मी ही ई सी, आता या आर्क बद्दल बोलूया. हा पी आहे, हा क्यू आहे, तर हा काय असणार माझा? समजा हा ए आहे किंवा हा म्हणतो एम. तर मला सांगा, हाफ इंटू पी प्लस क्यू. बरोबर आहे. एम इक्वल्स टू काय येणार? हाफ इंटू पी प्लस क्यू. साधा सोपा विषय. कधी हे इंटरनल डिव्हिजन असेल तर, इंटरनल डिव्हिजन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू इंटरनल इंटरसेक्शन असेल तर, बरोबर आहे. येस नो. समजलं हे? लिहिणार फक्त जसं तुम्ही इथं काय लिहिलात, इथं काय लिहिलात तुम्ही या क्वेश्चन मध्ये 7व्या की वी नो लिहिलं, बरोबर आहे. वी नो, आम्हाला एक गंमत माहिती होती. तसं इथं पण लिहिणार वी नो. वी नो काय लिहिणार? मेजर ऑफ अँगल ए बी ई इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ आर्क प्लस मेजर ऑफ आर्क. असं लिहायचं डायरेक्टली. कळाले काय म्हणतोय? हे झालं तुमचं 8वं.